हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदिंक देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026, शालिवान शक 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची शिवरात्री तिथी आहे. रात्री 8 वाजून 12 मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. दुपारी 1 वाजून 59 मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. सकाळी 10 वाजून 37 मिनिटानंतर वैधोत्री योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 9 वाजून 26 मिनिटानंतर शकुनी करणाला सुरुवात होईल आणि रात्री 8 वाजून 12 मिनिटानंतर चतुष्पाद करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीचा असेल. चंद्र आणि शनी देव मीन राशीत असतील. गुरु मिथुन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. चांगले आलो आणि ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. कुठलाही ग्रह सध्या अस्तंगत वक्री नाही. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्य प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे ऐंद्र योगे विष्टी करणे चतुर्दशी शुभदित वीरगोत्र उत्पन्नमय कणाप्पा मोपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताने संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तांबलात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग श्रुती नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे. हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपण शक्यतो रेग्युलर जी कामे तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. मित्रांनो, रेग्युलर जे आहेत आपण करत आहात ते केव्हाही आपण करू शकता. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे परत आपल्याला या 1.5 तासाच्या वेळेमध्ये
रेग्युलर कामेच करायची. हे शक्यतो आपण विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील, कारण हा राहू काळ आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.